पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सन्मान्य परेश ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फुटबॉल लीग च्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष आणि माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं या क्रीडा नगरीमध्ये या ठिकाणी आगमन होतंय। यांचे या ठिकाणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचे या क्रीडा नगरीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय। सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम। भव्य दिव्य स्वरूपाच्या या पनवेल फुटबॉल लीगच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचे या क्रीडा नगरीमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सन्माननीय परेश ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पनवेल फुटबॉल लीगच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं त्यांचे या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय। यांच्या समेत या ठिकाणी लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, आपणा सर्वांचे लाडके सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष अभिनयजी कोळी साहेब, माजी नगराध्यक्ष सन्माननीय जयम म्हात्रे साहेब, सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते सन्माननीय परेश ठाकूर साहेब, सन्माननीय प्रीतमजी म्हात्रे साहेब, सन्माननीय माजी नगरसेवक अनिल भगत साहेब, उपस्थित सर्व मान्यवरांचं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं सन्मान्य परेश ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फुटबॉल लीगच्या या भव्य दिव्य स्वरूपाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत या ठिकाणी करतोय। आजच्या या सोहळ्याचे उद्घाटक सन्माननीय महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब, मी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभ हस्ते महाराष्ट्राचा आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा या ठिकाणी आपण अभिवादन करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय। प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय गुटांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी। भारत माता की, भारत माता की जय श्रीराम। लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेबांना देखील विनंती करतो की आपण आपल्या शुभास त्या ठिकाणी पूजन करावा। सन्माननीय जयम म्हात्रे साहेब, सन्माननीय उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष अभिनयजी कोळी साहेब, सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब विनंती या ठिकाणी करतो की आपल्या शुभास आपण दीप प्रज्वलन करावं। लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब, सन्माननीय जयम म्हात्रे साहेब, सन्मान्य उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतो की आपल्या शुभास आपण दीप प्रज्वलन करावं। या सन्मान्य आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपणास देखील विनंती या ठिकाणी करतो की आपल्या शुभास आपण दीप प्रज्वलन करावं। सन्मान्य परेश ठाकूर साहेब आपणास देखील विनंती करतो की आपण आपल्या शुभास दीप प्रज्वलन करावं। सन्मान्य अभिनयजी कोळी साहेब, सन्मान्य प्रीतमजी म्हात्रे साहेब आपणास देखील विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभास त्या दीप प्रज्वलन करावं। मान्यवरांना विनंती करतो की आपल्या शुभास ते श्रीफळ वाढून या आजच्या पनवेल फुटबॉल लीगचं उद्घाटन सोहळा या ठिकाणी च्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभास ते आपण श्रीफळ वाढवावं। सन्माननीय अभिनयजी कोळी साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभास ते आपण श्रीफळ वाढवावं। सन्माननीय बोला गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया। सन्माननीय आमदार साहेबांना देखील विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभास ते आपण श्रीफळ वाढवावं। सन्माननीय प्रीतमजी म्हात्रे साहेब आपणास देखील विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवावं। सन्माननीय
परेश ठाकूर साहेब आपणास देखील विनंती या ठिकाणी करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवावं. सन्माननीय जय म्हात्रे साहेब आपणास देखील विनंती या ठिकाणी करतोय. सन्माननीय गणेशजी कडू साहेब माझे नगरसेवक गणेश कडू आपणास देखील विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवावं. सन्माननीय खारघर शहर मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील साहेब आपणास देखील विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते आपण श्रीफळ वाढवावं. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह सन्माननीय परेश ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फुटबॉल लीगच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं सर्व मान्यवरांचं मी मंचावरती मुख्य मंचावरती या ठिकाणी स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह सन्मान्य परेश ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं या खारघर नगरीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फुटबॉल लीगच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आलेल्या सर्व मान्यवरांचं आजच्या या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, लोकनेते माजी खासदार आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेब, माजी नगराध्यक्ष सन्माननीय जय म्हात्रे साहेब, सन्माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्माननीय प्रीतमजी म्हात्रे साहेब, सन्माननीय परेश ठाकूर साहेब, सन्माननीय अविनाशजी कोळी साहेब, उपस्थित सर्व मान्यवरांना विनंती या ठिकाणी करतोय की आपण मंचावरती आपण सर्वांनी स्थानपन्न व्हावं. नमस्कार, सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम. आपणा सर्वांचे लाडके पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह युवकांचे नेतृत्व युवकांचे आधारस्तंभ सन्माननीय परेश ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फुटबॉल लीगच्या या भव्य दिव्य स्वरूपाच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आजच्या या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे रायगड जिल्ह्याचे माजी पालकमंत्री महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरातील क्रीडानगरीमध्ये आपण या ठिकाणी मनापासून स्वागत या ठिकाणी करूया. मंचावरती उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या स्वागत आणि सन्मान सोहळ्याला या ठिकाणी मी सुरुवात करतोय. मी खारघर शहर मंडळाचे अध्यक्ष प्रवीणजी पाटील, खारघर शहर युवा मोर्चाचे अध्यक्ष नितेशजी पाटील आपणास विनंती या ठिकाणी करतोय की याच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष या भव्य दिव्य स्वरूपाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं आपल्या या क्रीडानगरीमध्ये याच्या पनवेल फुटबॉल लीगच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब यांचं मायची शॉल पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन आपल्या खारघर नगरीमध्ये त्यांचं या ठिकाणी स्वागत करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब आपलं या ठिकाणी स्वागत. महाराष्ट्र राज्याचे एक बुलंद तोफ, एक बुलंद आवाज, एक लाडकी नेते सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेबांचं या ठिकाणी या मंचावरती स्वागत होताना. धन्यवाद साहेब. मी पुढील सन्मान करण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक नरजी ठाकूर आणि सन्माननीय प्रवीणजी बेरा आपणास विनंती या ठिकाणी करतो की लोकनेते माजी खासदार आदरणीय श्री रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावं. नरेशजी ठाकूर, माजी नगरसेवक नरेश ठाकूर आणि प्रवीण बेरा आपणास विनंती या ठिकाणी करतोय. लोकनेते माजी खासदार आदरणीय रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ठिकाणी आपण स्वागत करावं. या पनवेल विभागातील ज्यांना दैवत म्हणून आम्ही हाक मारतो, लोकनेते सन्माननीय माननीय रामशेठ ठाकूर साहेबांचं या ठिकाणी या मंचावरती स्वागत होताना. धन्यवाद साहेब, तुमचा धन्यवाद. पुढील सन्मान करण्यासाठी मी अक्षय लोखंडे आणि साधना पवार मॅडम आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित आपणा सर्वांचे लाडके कार्य सम्राट आमदार सन्माननीय प्रशांत ठाकूर साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. पनवेलचे एक बुलंद आवाज, एक बुलंद तोफ, सन्माननीय आमदार, एक दमदार आमदार, एक शानदार आमदार, गरिबांचे आमदार, आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके आमदार सन्माननीय माननीय प्रशांत ठाकूर साहेबांचाही धन्यवाद. पुढे सन्मान करण्यासाठी माझे नगरसेवक सन्माननीय अभिमन्यू पाटील साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित माजी नगराध्यक्ष सन्माननीय जय म्हात्रे साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती अभिमन्यू पाटील साहेब आपणास या ठिकाणी करतोय.
जयवंत म्हात्रे साहेब, तुमचाही मनापासून धन्यवाद. या सुंदर सुरेख आयोजनामध्ये तुमचा सुद्धा सिंहाचा वाटा आहे. भारतीय जनता युवा मोर्चा कारगडच्या वतीने म्हात्रे साहेब तुमचं मनपूर्वक स्वागत व आपलाही धन्यवाद. माजी नगराध्यक्ष सन्माननीय जय म्हात्रे साहेब, आपलं देखील आजच्या या पनवेल फुटबॉल लीगच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आपलं देखील या क्रीडा नगरीमध्ये सन्माननीय जय म्हात्रे साहेब, आपलं देखील या ठिकाणी स्वागत. पुढील सन्मान करण्यासाठी मी किरण पाटील आणि अक्षय लोखंडे आपणास पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतोय. मंचावरती उपस्थित उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती किरणजी पाटील आपणास या ठिकाणी करतोय. अविनाशजी कोळी साहेब, आपण सुद्धा या ठिकाणी आलेले आहात. आपलं सुद्धा भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या तमाम खेळाडूंच्या वतीने आपलं सुद्धा मनपूर्वक स्वागत व आपला सुद्धा धन्यवाद. उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब, आपलं देखील भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं सन्माननीय परेश ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या पनवेल फुटबॉल लीगच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आपलं देखील या ठिकाणी स्वागत या ठिकाणी करतोय. मी युवा मोर्चाचे नितेश पाटील आणि प्रवीण बेरा आपणास पुन्हा एकदा विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित सन्माननीय पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सन्माननीय प्रीतमजी पाटील, आमच्या भारतीय जनता पार्टीचे नेते या ठिकाणी प्रीतम म्हात्रे साहेब, थोडस जरा सवय लागायला थोडस जरा वेळ लागेल पण क्षमा असावी. प्रीतमजी म्हात्रे साहेब, आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत या ठिकाणी करतोय. वन ऑफ द डॅशिंग पर्सनॅलिटीज इन पनवेल, प्रीतम म्हात्रे साहेब, तुमचा सुद्धा या स्पर्धेच्या वतीने मनपूर्वक स्वागत. भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने तुमचाही मनपूर्वक स्वागत व धन्यवाद. मी माझी नगरसेविका हर्षद उपाध्याय मॅडम आपणास विनंती या ठिकाणी करतोय की मंचावरती उपस्थित पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक, पनवेल भारतीय जनता पार्टीचे माजी अध्यक्ष सन्माननीय अनिल भगत साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती मी हर्षद उपाध्याय मॅडम आपणास या ठिकाणी करतोय. भगत साहेब, आपण सुद्धा वेळात वेळ काढून या स्पर्धेसाठी आलेला आहात. आपल्या सुद्धा या स्पर्धेच्या वतीने या संपूर्ण भारतीय जनता युवा मोर्चा कारगडच्या वतीने आपलाही मनपूर्वक स्वागत व धन्यवाद. माझी नगरसेविका नेत्रा पाटील मॅडम आपणास पुन्हा मी विनंती करतोय पुढील सन्मान पुढील स्वागत आपण माजी सभागृह सन्माननीय परेश ठाकूर साहेब यांचं देखील आपण या ठिकाणी स्वागत करावं अशी विनंती नेत्रा पाटील मॅडम आपणास या ठिकाणी करतोय. ज्यांच्या वाढदिवसानिमित्त संपूर्ण स्पर्धा घडत आहेत, आम्हा तुम्हा सर्वांचे लाडके नेते, आमचे मेंटॉर, आमचे आदरस्तंभ सन्माननीय परेश ठाकूर साहेब, आपलाही या स्पर्धेच्या वतीने तुमच्या स्पर्धेत तुमचं स्वागत साहेब. उपस्थित सन्माननीय समीरजी कदम आपणास विनंती या ठिकाणी करतो की मंचावरती उपस्थित माजी नगरसेवक सन्माननीय गणेशजी कडू साहेब यांच्या या ठिकाणी आपण स्वागत करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. मंचावरती उपस्थित सन्माननीय माजी नगरसेवक हरिजी केनी साहेब आपलं देखील आम्ही या ठिकाणी स्वागत करतोय. मी युवा मोर्चाचे अध्यक्ष नितेशजी आपणास विनंती या ठिकाणी पुन्हा एकदा करतोय की माजी पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक सन्माननीय हरिजी केनी साहेब यांचं देखील या ठिकाणी आपण स्वागत करावं. मंचावरती उपस्थित सन्माननीय अल्पसंख्याक सेलचे प्रदेश सदस्य सन्माननीय हॅपी सिंग जी आपलं देखील या ठिकाणी स्वागत आहे. उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे सन्माननीय सचिन सन्माननीय ब्रिजीजी पटेल आपलं देखील या ठिकाणी स्वागत. मंचावरती उपस्थित सन्माननीय माजी नगरसेवक शत्रुघ्नजी काकडे साहेब आपलं देखील स्वागत. वासुदेवजी पाटील आपलं देखील या ठिकाणी स्वागत. मंचावरती उपस्थित सर्वच मान्यवरांचं मी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने या ठिकाणी आपणा सर्वांचं स्वागत करतोय. सन्माननीय अभिमन्यू पाटील असतील, सन्माननीय संतोषजी शर्मा या ठिकाणी असतील, अमरजी उपाध्याय या ठिकाणी असतील, समीरजी कदम, कीर्ती नवगरेजी या ठिकाणी, दीपक शिंदे, आपणा सर्वांचं भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आपणा सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतोय. आणि याच्या या भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या आपणा सर्वांचे लाडके सन्माननीय परेश ठाकूर साहेब यांच्या वारशाच्या निमित्तानं पनवेल फुटबॉल लीगच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं ह्या सोहळ्याचं प्रास्ताविक करण्यासाठी मी उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे युवा अध्यक्ष सन्माननीय मयूरजी नेतकर आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आजच्या सोहळ्याचं प्रास्ताविक आपण करावं. आजच्या या पनवेल फुटबॉल लीगच्या या भव्य उद्घाटनाच्या प्रसंगी या ठिकाणी आपल्याला लाभलेले उद्घाटक आणि आपले भारतीय जनता पार्टीचे कार्यकारी अध्यक्ष, आमचे मार्गदर्शक सन्माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब,
या ठिकाणी उपस्थित आपल्या सर्वांचे लोकनेते सन्माननीय रामशेठ ठाकूर साहेब, या ठिकाणी उपस्थित सन्माननीय जे म्हात्रे साहेब, या ठिकाणी आपल्याला आवर्जून उपस्थित राहिलेले आमदार प्रशांत ठाकूर साहेब, सन्माननीय महानगरपालिकेचे विरोधी पक्ष नेते सन्माननीय प्रीतम म्हात्रेजी, या ठिकाणी उपस्थित आमचे आधारस्तंभ आणि ज्यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा या ठिकाणी ठेवण्यात आल्या, असं अतिशय भव्य स्वरूपाच्या या स्पर्धा या ठिकाणी ठेवण्यात आल्या, असे सन्माननीय सभागृह नेते परेश शेठ ठाकूर साहेब, या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सन्माननीय अनिल भगत साहेब, आमचे मार्गदर्शक आणि नव्यानेच ज्यांची जिल्हाध्यक्ष म्हणून भारतीय जनता पार्टीच्या उत्तर रायगडच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली असे आमचे मार्गदर्शक सन्माननीय अविनाश कोळीजी, हॅपी सिंगजी, सन्माननीय माजी नगरसेवक हरीश केणीजी, अभिमन्यू पाटीलजी, सन्माननीय ब्रिजेश पाटीलजी, ज्यांच्यामुळे आम्ही ही स्पर्धा मोठी करू शकलो, असे या भारतीय जनता पार्टीचे खारघर मंडळाचे अध्यक्ष प्रवीण पाटीलजी, सन्माननीय अमर उपाध्यायजी, या ठिकाणी सर्व नगरसेवक खारघरचे सर्व मंडलाध्यक्ष सर्वांचंच या ठिकाणी स्वागत करतो। विशेष म्हणजे जे या स्पर्धेचं भव्य स्वरूप करण्यासाठी जे या ठिकाणी संघाचे मालक लाभले असे खांदा कॉलनीचे सन्माननीय संजोष शेळकेजी, मनोज भुजबळ यांच्यातर्फे सन्माननीय राकेश भुजबळजी, सन्माननीय राजेश पाटीलजी, सन्माननीय यतीन देशमुखजी, सर्व सन्माननीय संघमालक, सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, आज या फुटबॉलच्या या खेळाला अतिशय वेगळं आणि नाविन्यपूर्ण या ठिकाणी आम्ही जे देखावा या ठिकाणी उभा करू शकलो, याच्या मागचा ज्यांचा विचार होता की एखाद्या खेळाला जेव्हा ग्लॅमर प्राप्त होतं तेव्हा तो खेळ मोठा होतो, ग्लॅमर प्राप्त झाल्यामुळे लोकांचा सहभाग त्याच्यामध्ये वाढतो आणि त्या लोकांचा आश्रय मिळाल्यामुळे तो खेळ मोठा होतो, असा ज्यांचा विचार, असे ते आमचे मार्गदर्शक सन्माननीय परेश शेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धा या ठिकाणी आयोजित करताना अतिशय आनंद होतोय। मी फक्त 2 मिनिटं जास्त घेईन प्रस्तावित करताना की आम्ही लॉकडाऊन नंतर सर्व युवा मोर्चाचे पदाधिकारी, आम्हाला पक्षाकडनं एक चांगली संकल्पना आली की युवा वॉरियर्स आपण स्थापन केले पाहिजेत, त्याच्यामध्ये 18 ते 25 वयोगटातील मुलं असतील ज्यांचं नेतृत्व आपण केलं पाहिजे आणि आपण एक पक्षाची युवा संघटना म्हणून नवीन जी जनरेशन तयार होते, जनरेशन झी असेल किंवा अल्फा असेल, यांचं नेतृत्व कसं आपल्याकडे येईल, ते आपल्याशी कसे जोडले जातील, याच्यासाठी आम्ही अनेक प्रयत्न केले, त्याच्यामध्ये अनेक खेळ त्यांना आवडणारे त्या प्रकारचे कार्यक्रम घडवण्याचे प्रयत्न केले। त्याच्यामध्ये 2023च्या फेब्रुवारीच्या वेळी जेव्हा युवा मोर्चाची आमची बैठक होती तेव्हा अशा प्रकारचा एक भव्य कार्यक्रम आम्ही आयोजित करू शकू याच्यासाठी आम्ही विचार केला, परंतु त्यासाठी आम्हाला काही वेळ लागला। 4 ते 5 वेळा अशा काही फुटबॉलच्या स्पर्धा ठेवाव्या लागल्या, जेणेकरून पनवेलचे जे खेळाडू होते फुटबॉलचे ते मुंबईमध्ये काही क्लब्समध्ये जातात, काही वाशीच्या क्लब्समध्ये जातात, काही इतर ठिकाणी खेळतात। आपल्याकडे या ठिकाणी यश वनवेरू या ठिकाणी खेळाडू आहेत, इंडिया खेळलेले, असे अनेक खेळाडू जे बाहेर खेळलेले आहेत, आकाश चौधरी आमचे मित्र आहेत, ते देखील फुटबॉलच्या बाहेर गेले, असे सगळे विद्यार्थी, असे खेळाडू सगळे जे बाहेर खेळायला जात होते त्यांना या ठिकाणी आपण स्टेज द्यायचं आणि इतर खेळाडू याच्यातनं तयार करायचे, असं एक व्यासपीठ तयार करायचं याच्यासाठी आम्ही ठरवलं होतं। मग त्याच्यात सातत्यपूर्ण आम्ही खेळ आयोजित करत राहिलो। हा पाचव्यांदा आम्ही आयोजन जेव्हा करतोय तेव्हा मागच्या वेळेस जेव्हा आयोजन केलं त्याच्यामध्ये 7 साइड फुटबॉलच्या या स्पर्धा ठेवल्या, त्याच्यामध्ये युनेस्कोचं एक गोल आहे जेंडर इक्वॅलिटीचा, त्याच्यामध्ये फिमेल इक्वॅलिटी। मग या खेळामध्ये नाविन्यपूर्णता आणताना एक खेळाडू महिला टीममध्ये खेळते आणि जेव्हा आम्ही मागच्या वेळेस जेव्हा हे आयोजन करू शकलो तेव्हा अतिशय चांगल्या पद्धतीने त्या महिलांचा सहभाग याच्यामध्ये लागला आणि मॅचेस चेंज होऊ लागल्या, ज्याच्यामध्ये लोकांना वाटायला लागलं की हा खेळ जरा चांगला वाटतोय, अशा प्रकारचं हे आयोजन। आणि मग त्याच्यामध्ये पनवेलमधल्या अनेक खेळाडूंनी सहभाग घेतला, सुमारे 250 पेक्षा जास्त खेळाडूंनी याच्यामध्ये आमच्याकडे फॉर्मची नोंदणी केली, परंतु ऑक्शनद्वारे, लिलावाच्याद्वारे आमचे जे मान्यवर संघ मालक या ठिकाणी आम्हाला लाभले त्यांच्या वतीने आम्ही ऑक्शनची बोली लावली आणि त्याच्यामध्ये बेस्ट 80 प्लेयर्स या ठिकाणी लिलाव होऊ शकला आणि या 8 टीमच्या मार्फत त्यांच्यामध्ये ते बॅटल 2 दिवस 16 मे आणि 17 मे या ठिकाणी होणार आहे। पनवेलमध्ये अतिशय चर्चा या कार्यक्रमाची होते आणि पहिल्यांदाच पनवेलमध्ये नाविन्यपूर्ण अशा या स्पर्धा होत आहेत। या स्पर्धांचं सातत्य वाढवणं, या स्पर्धांमध्ये खेळाडूंना कमर्शियल त्याच्यामध्ये फायदा होणं आणि त्यांना स्टेज प्राप्त होणं, त्यांना ग्लॅमर प्राप्त होणं, हे आमचं या ठिकाणचा उद्देश असेल।
आणि पनवेल फुटबॉल लीग ही अतिशय मोठी होऊन हा पहिला सीझन त्याचा असेल, परंतु लवकरच त्याचा सीझन 2 होईल असं या ठिकाणी इच्छा व्यक्त करतो. ज्यांच्या मार्गदर्शनामुळे हे सगळं होऊ शकलं असे आमचे सभागृह नेते नेहमी आमच्या पाठीशी राहतात. अतिशय बारकाईने सगळ्या गोष्टी कसं या गोष्टीचं आयोजन झालं पाहिजे. आम्ही नमो चषक जेव्हा आयोजित करत आलो तेव्हा 1 लाखापेक्षा जास्त स्पर्धक त्याच्यामध्ये कसे सहभागी होतील आणि त्याच्या आयोजनामध्ये हजारोपेक्षा जास्त कार्यकर्ते कसे, पदाधिकारी कसे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतील आणि त्या स्पर्धेचं भव्य स्वरूप, त्या स्पर्धेची चर्चा संपूर्ण परिसरात या ठिकाणी होईल. नमो चषक आयोजित करत असताना आमचा महाराष्ट्रातल्या याच्यामध्ये पनवेल विधानसभेचा 4था क्रमांक लागला, परंतु आयोजनामध्ये सर्वांच्या चर्चांमध्ये पहिला क्रमांक आमचा त्या ठिकाणी लाभू शकला. असे आमचे मार्गदर्शक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि या कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्व आपण उपस्थित राहिलात आपल्या सर्वांचे स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद मयूरजी नेटकर साहेब, मनापासून धन्यवाद निघतो. याच्या ह्या सोहळ्याचं प्रास्ताविक आपण या ठिकाणी केलं आणि खऱ्या अर्थानं आपल्या भाषणामध्ये आपण या ठिकाणी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की या ठिकाणी खऱ्या अर्थानं संघ मालक या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांच्याचमुळे आपण ही स्पर्धा यशस्वीपणे पार पाडू शकतो. त्या संघ मालकांचा सन्मान या ठिकाणी आपण या ठिकाणी करू इच्छितोय. मी सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब, मी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की या संघ मालकांचे 8 संघ मालक आहेत त्यांचे या ठिकाणी आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करावाची विनंती आपणास करतोय. खारघर बीजेपी संघाचे मालक आहेत अभिमन्यू पाटील आणि प्रवीण पाटील, या दोघांचे या ठिकाणी चव्हाण साहेब आपण या ठिकाणी सन्मान करावा अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय. अभिमन्यू पाटील साहेब आणि प्रवीणजी पाटील जे खारघर बीजेपी संघाचे मालक आहेत, जे ओनर आहेत, त्यांचं या ठिकाणी सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब यांच्या शुभ हस्ते आम्ही त्यांना या ठिकाणी सन्मानित करीत आहोत. प्रवीणजी पाटील. खारघर किंग्स ज्या नावाने हा संघ आहे त्या संघाचे संघ मालक अभिमन्यू पाटील, प्रवीण पाटील साहेब, आपला मनापासून धन्यवाद. या संघाचे संघ मालक संपूर्ण भाजपा भारतीय जनता पार्टी खारघर, आपलाही सर्वांचा मनापासून धन्यवाद. पुढील संघ पनवेल सिटी FC संघाचे यतीन देशमुख संघ मालक यांना देखील या ठिकाणी चव्हाण साहेब आपण सन्मानित करावं अशी विनंती आपण या ठिकाणी करतोय. पनवेल सिटी FC संघाचे मालक यतीन देशमुख. Yes, ladies and gentlemen, the proud team owner of Panvel City Football Club, it's Honorable Mr. Yatin Deshmukh. धन्यवाद साहेब आपलाही. पुढील संघ खांदा कॉलनी स्ट्रायकर्सचे संजोष शेळके यांना देखील आम्ही या ठिकाणी सन्मानित करतो. मी पुन्हा एकदा चव्हाण साहेबांना विनंती या ठिकाणी करतोय की खांदा कॉलनी स्ट्रायकर्सचे संजोष शेळके यांना देखील संघ मालक यांना या ठिकाणी सन्मानित करावं. Yes, the proud owner of Khanda Colony Strikers is none other than Honorable Mr. Sanjot Shelke. पुढील पनवेल पॅथर्सचे प्रमोद भिंगारकर आणि राजेश पाटील या संघ मालकाला या ठिकाणी आपण सन्मानित करावं अशी मी पुन्हा एकदा चव्हाण साहेब आपल्यास विनंती या ठिकाणी करतोय. पनवेल पॅथर्सचे प्रमोद भिंगारकर आणि राजेश पाटील. The proud team owners of Panvel Panthers, ladies and gentlemen, is Mr. Rajesh Patil and Mr. Pramod Bengalkar. सुस्वागतम स्वागतम. सन्माननीय विधान परिषदेचे सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील साहेब यांच्या ठिकाणी आगमन झालेले, त्यांचं देखील मी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं सन्माननीय विक्रांतजी पाटील साहेब आपल्या ठिकाणी स्वागत करते. पुढील आहेत न्यू पनवेल युनायटेड सन्माननीय भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सन्मान्य परेश ठाकूर साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं पनवेल फुटबॉल लीगच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं विधान परिषदेचे सन्माननीय आमदार विक्रमजी पाटील यांचे या ठिकाणी मी स्वागत करतोय. मी सन्माननीय नगरसेवक शत्रुघ्नजी काकडे आपणास विनंती या ठिकाणी करतोय या ठिकाणी करतोय की सन्माननीय आमदार विक्रमदादा पाटील यांचं या ठिकाणी आजच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं आपण स्वागत करावं. विधान परिषदेचे सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील साहेब यांचा देखील जोरदार टाळ्यांच्या गजरात आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीनं या ठिकाणी आपलं स्वागत. पुढील संघ मालक न्यू पनवेल युनायटेड ऍडव्होकेट मनोज भुजबळ, राकेश भुजबळ यांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. मी सन्माननीय रवींद्र चव्हाण साहेब आपल्यास विनंती या ठिकाणी करतोय की आपल्या शुभास्ते संघ मालक न्यू पनवेल युनायटेडचे ऍडव्होकेट मनोज भुजबळ, राकेश भुजबळ यांना या ठिकाणी आपण सन्मानित करावं. Yes, the proud team owners of New Panvel United, it's Honorable Advocate Manoj Bhujbal and Rakesh Bhujbal. धन्यवाद साहेब.
सन्माननीय संजय भगत यांचं या ठिकाणी आम्ही स्वागत या ठिकाणी करतोय. मयुरजी नेतकर आपलं विनंती या ठिकाणी करतोय की तळोजा नाईट्सचे नितेश पाटील आणि कामोट्या नाईटचे विकास गरत, विजय चिपळेकर यांना देखील धन्यवाद या ठिकाणी देतोय. धन्यवाद सर. सर्व मान्यवर विनंती करतो की आपण सर्वांनी बसून घ्यावं. धन्यवाद. आणि यानंतर मी खरं तर आपणा सर्वांचे लाडके युवकांचे आधारस्तंभ, युवा नेतृत्व, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृह सन्माननीय परेश ठाकूर साहेब यांच्या वार्षिकच्या निमित्तानं या भव्य दिव्य स्वरूपाचे आपण पनवेल फुटबॉल लीग या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे. ते सन्माननीय आम्हा सर्वांचे लाडके, आम्हा सर्वांचे आधारस्तंभ असलेले सन्माननीय परेश ठाकूर साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय की याच्या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं या ठिकाणी आपलं मनोगत आपण व्यक्त करावं. भारतीय जनता युवा मोर्चा खारघरच्या माध्यमातून या खारघरमध्ये जे भव्य असे फुटबॉल मॅचेस आहेत आयोजित करण्यात आलेले आहेत. या फुटबॉल मॅचेसच्या उद्घाटन प्रसंगी इथे उपस्थित असलेले प्रमुख मान्यवर, आपल्या भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र राज्याचे एक्झिक्युटिव्ह प्रेसिडेंट माननीय राजेंद्र चव्हाण साहेब, त्याचबरोबर या इथे व्यासपीठावर उपस्थित असलेले माजी खासदार माननीय रामशेठ ठाकूर साहेब, येथे उपस्थित असलेले पनवेल विधानसभेचे आमदार माननीय प्रशांतदादा ठाकूर साहेब, या इथे उपस्थित असलेले माननीय आमदार विक्रांतजी पाटील साहेब, या इथे उपस्थित असलेले सन्माननीय जय म्हात्रे साहेब, या व्यासपीठावरती उपस्थित असलेले रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष माननीय अविनाश कोळीजी, पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते माननीय प्रीतम म्हात्रेजी, त्याचप्रमाणे या व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, उपस्थित असलेले सर्व खेळाडू आणि हे खेळ बघण्यासाठी या इथं आलेले खारघरचे सर्व क्रीडा रसिक आणि मित्रांनो, आज या इथे या फुटबॉल मॅचेसचं जे आयोजन केलेलं आहे या प्रसंगी या इथे उपस्थित राहून या क्षणाचा इथं साक्षीदार व्हायला खरोखर मला आनंद होतो आहे. कारण पनवेल विधानसभेमध्ये ज्या प्रकारे क्रीडाचा प्रसार होतो आहे, प्रचार होतो आहे, खरोखरच चांगल्या प्रकारे इथं भारतीय जनता पार्टी खारघर असेल किंवा भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा असेल, फार चांगल्या रीतीने या इथे क्रीडा स्पर्धा आयोजित करणं, येथील जे स्पर्धक आहेत, जे चांगले प्लेयर्स आहेत, त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणं, त्यांना आणखी सुद्धा इतर सर्व प्रकारची मदत मिळवून देणं आणि या माध्यमातून त्या खेळाडूंचा आणि त्या खेळाचा विकास व्हावा यासाठी ज्या प्रकारे प्रयत्न करत आहेत, ज्या जिद्दीने प्रयत्न करत आहेत, खरोखर मला चांगलं वाटतंय. आज माझ्या वाढदिवसाचा तो निमित्तच असेल, परंतु ज्या मेहनतीने मागील वर्षी सुद्धा फुटबॉल मॅचेस ठेवण्यात आलेले होते, कुस्तीचे सामने ठेवण्यात आलेले होते, या वर्षी सुद्धा या सर्व ठेवलेले आहेत आणि पूर्ण वर्षभर ज्या प्रकारे क्रीडा स्पर्धा या ठेवण्यात येतात, ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा, भारतीय जनता युवा मोर्चा रायगड जिल्हा यांनी नमो चषकचं आयोजन केलेलं होतं आणि त्या माध्यमातून मागील त्याच्या आधील वर्षी मग 1,25,000 खेळाडूंनी भाग घेतलेला होता. त्याच प्रकारे मागील वर्षी झालेल्या स्पर्धांमध्ये सुद्धा एवढ्याच मोठ्या प्रमाणामध्ये खेळाडूंनी भाग घेतला. याच्यामुळे क्रीडा क्षेत्राचा जास्तीत जास्त या इथे क्रीडा क्षेत्राबद्दल हे आकर्षण निर्माण होऊ शकतो आणि या इथे तरुण हे याच्यामध्ये जास्तीत जास्त मग समजा इन्व्हॉल्व होऊन त्याच्यामुळे त्यांचा शारीरिक विकास आणि मानसिक विकास हा चांगल्या प्रकारे होऊ शकतो असं माझं स्वतःचा एक समज आहे. आणि म्हणूनच भारतीय जनता पार्टीने जेव्हा आमच्यावरती क्रीडा स्पर्धा ठेवण्यासाठी किंवा तरुणांसाठी कार्यक्रम देण्याची जबाबदारी आम्हाला उचलायला सांगितलेली आहे, त्यावेळेला नक्कीच आम्हाला इथे काम करायला आनंद झालेला आहे. आणि या कामांच्या मध्ये ज्या प्रकारे भारतीय जनता पार्टी रायगड जिल्हा ही संस्था ज्या प्रकारे नेहमीच या इथे आग्रही असते, त्याच प्रकारे पनवेल महानगरपालिका सुद्धा तेवढ्याच चांगल्या पद्धतीने या इथे क्रीडा क्षेत्राकडे लक्ष देताना हे आपल्याला सुद्धा दिसून येत असेल की आज खारघरमध्ये 7 पेक्षा जास्त क्रीडा मैदानावरती या तेथील जी मैदानं आहेत ती डेव्हलप करण्याची कामं ही चालू आहेतच. त्याच्याशिवाय आणखीन मैदानांचा सुद्धा विकास केला जावा या दृष्टीने माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर
यांनी आम्हाला सूचना केलेल्या आहेत आणि त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम हे आम्ही करणार आहोत. मग तो खारघर असेल किंवा तळोजा फेज 1 असेल, फेज 2 असेल, त्याच प्रकारे कळंबोली असेल. कळंबोलीमध्ये सुद्धा त्या इथं मैदानांचा विकास हा केला जातो आहे. पनवेलमध्ये सुद्धा केला जातो आहे. त्याचप्रमाणे आपण पाहत असाल की कामोठा आणि कळंबोलीमध्ये कुस्तीपटूंचं जेवढं मोठं प्रमाण आहे, तर त्या दृष्टीने कामोठ्यामध्ये सुद्धा इथे कुस्तीसाठी एक संधा फुलफ्लेज असा स्टेडियम त्या इथं उभा करण्यासाठी म्हणून सिडकोकडून ही मागणी लवकरच केली जाणार आहे. आणि त्याचबरोबर आपल्याला सांगेन की हे सर्व करताना या ज्या प्रकारे पनवेल महानगरपालिकेने मान्य आपल्या भारतीय क्रिकेटचे आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू भारताचे माजी कप्तान श्री दिलीप वेलसरकर यांची क्रिकेट अकॅडमी ही अकॅडमी ज्या प्रकारे तिथं पनवेलमध्ये चालू केलेली आहे, अशाच प्रकारच्या क्रिकेट अकॅडमी, अशाच प्रकारच्या स्पोर्ट्स अकॅडमीज पनवेल महानगरपालिकेमध्ये विविध ठिकाणी चालू व्हावेत या दृष्टीने सुद्धा पुढील काळामध्ये हे प्रयत्न केले जाणार आहेतच. त्याच सोबतीने आपल्याला सांगेन की लवकरच पनवेल महानगरपालिकेमध्ये पनवेलमध्ये 10 बॅडमिंटन कोर्टचं एक क्रीडा संकुल हे सुद्धा लवकरच त्याचं काम चालू होणार आहे. त्याचा पूर्ण प्लॅन सुद्धा रेडी झालेला आहे आणि या माध्यमातून बॅडमिंटन हे नवी मुंबईतलं प्रमुख खेळ व्हावा आणि त्याचा फायदा हा पूर्ण MMR झोन असेल किंवा रायगड जिल्हा असेल यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्याचा फायदा होईल. या दृष्टीने त्या इथं उत्तमोत्तम आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे असे बॅडमिंटनपटू हे तिथं येऊन त्या इथं खेळ शिकवतील आणि या माध्यमातून तरुणांना त्याचा मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होणार आहे. आणि अशा प्रकारे पनवेल महानगरपालिका या क्रीडा क्षेत्रासाठी इथे माननीय आमदार प्रशांत ठाकूर असतील किंवा त्याच्याच बरोबर माननीय रवींद्र चव्हाण साहेब असतील, यांच्या सर्व सूचना याचं पालन करून आणि त्याचबरोबर नवीन सूचना आणि तरुणांपर्यंत पोहोचणं आणि तरुणांच्या सोबत काम करणं यासाठी पनवेल महानगरपालिका नेहमीच उत्सुक असते. भारतीय जनता पार्टीने ज्या प्रकारे क्रीडा क्षेत्राचा विकास करण्यासाठी या इथं ज्या प्रकारे काम चालू केलेलं आहे, पनवेल महानगरपालिका आणि पनवेल महानगरपालिकेशी संबंधित असलेले सर्वजण हे त्याच प्रकारे काम करत आहेत, पुढील काळ सुद्धा करत राहणार आहेत. आपल्या सर्वांचं सहकार्य, आपल्या सर्वांचा विश्वास हा या इथं आमच्या पाठीशी सदोदित राहून द्या, एवढंच मी आपल्याला इथे सांगेन आणि येथेच थांबेन. धन्यवाद. धन्यवाद परिषद. फक्त एवढंच बोलणार, जैसे हिंदू के घर में दिवाली मनाई जाती है, क्रिश्चियन के घर में क्रिसमस मनाया जाता है और एक मुसलमान के घर में ईद मनाया जाता है. तुमच्या वाढदिवसानिमित्त एवढे मोठ्या खेळ महोत्सवाचं आयोजन केलं जातं या संपूर्ण पनवेलमध्ये. साहेब खूप खूप धन्यवाद तुम्हाला. धन्यवाद सर आणि धन्यवाद, थँक्यू. धन्यवाद परेश ठाकूर साहेब, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतो. आणि मंचावरती उपस्थित उत्तर रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी सन्माननीय अध्यक्ष अविनाशजी कोळी साहेब, मी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की याच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आम्हाला आपण संबोधित करा अशी विनंती या ठिकाणी करतोय. सन्माननीय अविनाश कोळी साहेब. आजच्या या कार्यक्रमाला उद्घाटन म्हणून लाभलेले आम्हा सर्वांचे नेते, भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब, आमचे प्रेरणास्थान लोकनेते माजी खासदार रामचेट ठाकूर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले माजी नगराध्यक्ष जयंत म्हात्रे साहेब, आमचे नेते पनवेलच्या समस्त नागरिकांनी ज्यांना 4 वेळा भरघोस मतांनी निवडून दिलं असे आमचे नेते माननीय आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले माननीय आमदार विक्रांतजी पाटील, या ठिकाणी उपस्थित असलेले पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे आणि ज्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त विविध कार्यक्रमांचं स्पर्धांचं आयोजन केलं, असं समस्त पनवेलच नाही तर उत्तर रायगड जिल्ह्यातल्या समस्त तरुणांच्या गळ्यातलं ताईत असलेले
तर युवा नेते परेशजी ठाकूर साहेब आणि उपस्थित सर्वच पदाधिकारी बंधू आणि भगिनींनो, आजचा हा जो कार्यक्रम आहे या ठिकाणी जसं फुटबॉल खेळाच्या स्पर्धेचं उद्घाटन झालं आणि उत्तरोत्तर या ठिकाणी ज्या पद्धतीने वेगवेगळे संघ येऊन खेळतील आणि रंगतची वाढणार आहे, त्याच बरोबरीने माननीय परेशजींच्या वाढदिवसाच्या निमित्त आता पनवेलमध्ये सुद्धा कोकण महोत्सव आणि आंबा महोत्सव 3 दिवस आहे, आज उद्या परवा, आणि त्या 3 दिवस वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलेलं आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा कामोट्याला कुस्तीच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत, कळंबोलीला क्रिकेटच्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. त्याच्यामुळे दरवर्षीप्रमाणे माननीय परेशजींचा वाढदिवस हा विविध कार्यक्रमांची मेजवानी असा ठरलेला असतो आणि त्याच प्रकारची मेजवानी पूर्ण पनवेल महानगरपालिकेतल्या वेगवेगळ्या शहरांमध्ये आहे. पनवेल महानगरपालिकेतलं नेतृत्व ज्या पद्धतीनं माननीय परेशजींनी केलेलं आहे, असं नेतृत्व की पनवेल महानगरपालिकेचं कुठलंही काम असू दे, 20 प्रभाग आहेत, 20 प्रभागामध्ये आम्ही बघतो की कुठलीही समस्या असेल तर त्या ठिकाणी फक्त अधिकाऱ्यांना सांगणं एवढ्यापुरती मर्यादित नाही, तर त्या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन काय समस्या आहे, कोणती समस्या आहे आणि ती सोडवण्यासाठी काय करायला पाहिजे याचा पूर्णपणे सखोल त्या ठिकाणी जाऊन परीक्षण करणं, निरीक्षण करणं आणि कशा पद्धतीने ती समस्या सोडवली जाईल याच्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारं नेतृत्व म्हणजे आमच्या परेशजींचं नेतृत्व आहे. आपण सगळ्यांनी पाहिलं की परेशजींच्या नेतृत्वाखाली युवा मोर्चा असेल, भारतीय जनता पार्टी असेल, प्रत्येक कार्यक्रम हा यशस्वी झालेला आहे. कुठलाही कार्यक्रम भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय किंवा प्रदेशच्या नेतृत्वाने द्यावं, आम्हाला जिल्ह्याकडे द्यावं आणि त्याच्यानंतर युवा मोर्चा असेल का किंवा अन्य पदाधिकारी असतील त्यांना सांगितल्यानंतर माननीय परेशजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यक्रम हा यशस्वी होतो. त्याच्यामुळे आमच्या या युवा नेत्याचा आज वाढदिवस आहे आणि त्या निमित्ताने या सगळ्या मगाशी सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेतल्या सर्व कार्यकर्ते, सर्व युवक यांचं सातत्याने योगदान हे परेशजींच्या पाठीमागे आहे. आता सरकारला सांगितलंय 4 महिन्यात निवडणुका घ्या, सप्टेंबर ऑक्टोबरला निवडणूक होईल. माननीय चव्हाण साहेब भावी अध्यक्ष आमच्या प्रदेशाचे आहेतच. पुढची महानगरपालिकेची निवडणूक आहे, पनवेल महानगरपालिकेचा नगराध्यक्ष म्हणून आम्हाला परेशजींकडे बघायचं आहे. त्याच्यामुळे महापौर म्हणून पनवेल महानगरपालिकेचा महापौर हा परेशजींच्या नेतृत्वाखाली आम्हाला पाहायचा आहे. कारण मगाशी मी सांगितलं की प्रत्येक ठिकाणी सभागृह नेता म्हणून महानगरपालिकेचा विकास कसा होईल, महानगरपालिकेमध्ये वेगवेगळ्या ज्या योजना आहेत त्या योजना चांगल्या पद्धतीने कसा जाईल. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दिलीप वेंगसरकरजींची क्रीडा अकादमी झाली, त्याची उभारणी असेल, बाकीचे सगळे आमचं जे तळ आहे त्या तळ्याचं वडाळे तलाव असेल, सुशोभीकरण असेल, छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणचं सुशोभीकरण असेल, खारघर असेल, कामोठा असेल, कळंबोली असेल, तळोजा असेल, या सगळ्या परिसरातला विकास कशा पद्धतीने अधिक चांगला होईल याचं पूर्णपणे दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणजे परेशजी आहेत. त्याच्यामुळे परेशजींना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद अविनाश कोळी साहेब, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय. आणि आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित विधान परिषदेचे सन्माननीय आमदार विक्रांतजी पाटील साहेब आपणास विनंती या ठिकाणी करतोय की आजच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं अशी विनंती करतोय. सन्माननीय विधान परिषदेचे सन्माननीय आमदार विक्रांतदादा पाटील साहेब. आजचा हा दिवस आपल्या युवा शक्तीसाठी खरं तर एक महत्वाचा दिवस आहे. निमित्त पण तसंच आहे की आपल्या लाडक्या युवा नेत्याचा जन्मदिवस आपण लवकरच साकारणार आहे आणि त्यानिमित्त संपूर्ण पनवेल महापालिका क्षेत्रामध्ये आमच्या युवा शक्तीच्या आवडीचा विषय म्हणजे क्रीडा आणि म्हणून खेळांना प्रोत्साहन देणारा एखादा क्रीडा महोत्सव साकारला जावा ही संकल्पनाच खरं तर युवकांना आकर्षित करणारी आहे.
आणि त्यामुळे आज या स्पर्धांच्या निमित्तानं मंचावर उपस्थित खर तर राज्यभराचा संघटनेचा भारतीय जनता पार्टीचा सगळा व्याप त्या ठिकाणी सुरू असलेलं संघटन पर्व सांभाळत त्या ठिकाणी परेशजींवरती असणारं प्रेम, आपल्या सगळ्यांवरती असणारं प्रेम, यामुळे आपले नेते या ठिकाणी उपस्थित राहिले असे राज्याचे कार्याध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आपल्या सर्वांचे नेते आदरणीय लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर साहेब, आदरणीय आपले आमदार प्रशांतजी ठाकूर साहेब, आदरणीय जयम म्हात्रे साहेब, मंचावरच्या खरं तर सर्वांचीच नावं घेतली पाहिजेत, परंतु वेळेअभावी सर्वच ज्येष्ठ आणि श्रेष्ठ मान्यवर ज्यांचा जन्मदिवस आपण साकारतोय असे आदरणीय परेशशेठ ठाकूर, आदरणीय प्रीतमजी म्हात्रे आणि सगळेच मान्यवर आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित आमची युवा शक्ती कार्यकर्ता बंधू भगिनींनो, परेशजींनी प्रास्ताविकामध्ये सांगितलं की कशा पद्धतीनं युवा शक्तीसाठी त्यांचा दृष्टिकोन आहे. त्यांनी जे सांगितलं ते गेल्या 7-8 वर्षापासून आम्ही अनुभवतोय. म्हणजे या पनवेल शहराचा विकास तर व्हायलाच पाहिजे हा दृष्टिकोन त्यांचा आहेच. सभागृह नेते म्हणून जेव्हा त्यांच्या बरोबर आम्ही महापालिकेमध्ये सभागृहात काम केलं तेव्हा त्यांचा विकासाचा दृष्टिकोन आम्ही जवळनं बघितलेला आहे. एखादा विषय त्या ठिकाणी डोक्यात बसला की फक्त त्यावर विचार करून ऑर्डर देऊन सोडायचा नाही, तर तो विषय पूर्ण होईपर्यंत त्याच्यावरती सातत्यपूर्ण पाठपुरावा करायचा हा पिंड परेशजींचा राहिला, आम्ही सगळ्यांनी जवळ अनुभवलेला आहे. आणि त्यामुळे अधिकारी वर्गालाही माहिती आहे की या व्यक्तीच्या डोक्यामध्ये एखादा विषय आला तर तो आला आणि संपला असं होणार नाही, तो विषय मार्गी लागेपर्यंत ते पाठपुरावा घेणार हे त्या अधिकाऱ्यांनाही माहिती असतं. आणि त्यामुळे त्यांनी एखादा विषय सांगितला तर तो पूर्णत्वाला नेण्याची आता अधिकारी वर्गाची मानसिकता असते. आणि त्यामुळे एखाद्या विषयामध्ये मन लावून काम करणं कसं असतं हे खरं तर आम्ही सगळ्यांनीच त्यांच्याकडनं अनुभवलेलं आहे. आणि त्यामुळे पनवेल महापालिकेचा इन्फ्रास्ट्रक्चरचा विकास हा तर त्यांनी करण्यामध्ये पुढाकार घेतलाच, पण त्याच बरोबरीनं सातत्याने आम्ही जे बघतोय की या युवा शक्तीला ताकद दिली पाहिजे. आणि मग युवा शक्तीला ताकद द्यायची असेल तर मग ते कला, क्रीडा, सांस्कृतिक विषयामध्ये आम्ही कसं काम करू शकतो, मग अटल करंडकच्या माध्यमातून सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या युवांना ताकद कशी देऊ शकतो, क्रीडा क्षेत्रात काम करणाऱ्या युवांच्या मागे उभं राहून त्यांना पुढे चला, मी तुमच्या मागे ठामपणे उभा आहे हा संदेश आपल्या कर्तृत्वातून कसा देऊ शकतो हा प्रयत्न वारंवार त्यांनी केलाय. आणि तो यशस्वी प्रयत्न आम्ही सगळ्यांनी अनुभवलेला आहे. आणि त्यामुळे आपण सगळे एकदा टाळ्या वाजून आदरणीय परेशजींचं मनापासून अभिनंदन करू. पुढच्या 2-3 दिवसामध्ये फुटबॉलचे सामने असतील किंवा क्रिकेटचे सामने असतील आणि त्या ठिकाणी महाराष्ट्रासाठी जो गौरव असतो, या महाराष्ट्रातल्या मातीतला सगळ्यात महत्वाचा खेळ म्हणजे आपली कुस्ती, त्या कुस्तीचे सामने सुद्धा कामोठ्यामध्ये साकारले जाणार आहेत. आणि त्यामुळे खरं तर आमच्या युवा शक्तीसाठी एक आनंददायी वातावरण, एक उत्साहाचं, चैतन्याचं वातावरण पुढच्या 2-3 दिवसामध्ये असणार आहे. आणि त्यामुळे या सगळ्या सामन्यांचा आपण लाभ तर घेऊच, पण पुढच्या कालावधीमध्ये या पनवेलसाठी क्रीडात्मक विकासासाठी जे जे काही परेशी करतायत आम्ही सगळेच जण त्यांच्या बरोबर ताकदीनं या विषयामध्ये सहभागी राहू ही शाश्वती सुद्धा या निमित्ताने देतो. शेवटी युवा शक्तीला त्या ठिकाणी जसं शैक्षणिक त्यांच्या करिअरचा विषय असतो त्याच बरोबरीनं त्यांची ही पॅरलल डेव्हलपमेंट सांस्कृतिक आणि क्रीडा विषयात व्हायला पाहिजे हा सुद्धा दृष्टिकोन आम्ही ठेवला पाहिजे. तो ठेवून आम्ही त्या ठिकाणी काम करतोय. आणि त्यामुळे परेशजी तो दृष्टिकोन आपण ठेवलाय. आपण सगळे मिळून या युवा शक्तीसाठी येणाऱ्या कालावधीमध्ये चांगलं काम करू ही शाश्वती देतो. आपण जो उपक्रम साकारलाय, आमची सगळीच युवा शक्ती, युवा मोर्चाचे पदाधिकारी चांगल्या पद्धतीने हे उपक्रम साकारतायत. युवा मोर्चाच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचं मयुरेशजी आपल्या सगळ्या टीमचं मनापासून अभिनंदन, कौतुक करतो आणि आपल्या पुढील वाटचालीसाठी परेशजी मनापासून शुभेच्छा देतो. आपला वाढदिवस म्हणजे आमच्या सगळ्यांसाठीच आनंदाचा हा दिवस असणार आहे. आणि त्यामुळे आई जगदंबा, आई एकविरा आपल्याला उदंड आयुष्याला देव आणि आपल्याला समाजसेवेचा घेतलेला हा वसा असाच अविरतपणे पुढे नेण्यासाठी आपल्या मागे ताकदीनं ही सगळी ईश्वरी शक्ती उभी राहो हीच सदिच्छा देतो. वाणीला विराम देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद विक्रमजी पाटील साहेब, मनापासून धन्यवाद या ठिकाणी देतोय. आणि याच्या भव्य दिव्य स्वरूपाच्या उद्घाटन सोहळ्याचे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला लाभलेले महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष सन्मान्य रवींद्रजी चव्हाण साहेब, मी आपणास विनंती या ठिकाणी करतोय की याच्या या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आम्हाला पण संबोधित करावं अशी विनंती आपणास या ठिकाणी करतोय. सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब.
सर्वांना विनंती आहे, सर्वांनी दोन्ही हात उंच करून आपण सर्वांनी घोषणा द्यायच्या आहेत. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. आजच्या या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित आदरणीय लोकनेते रामशेठ ठाकूरजी, आदरणीय जे म्हात्रेजी, त्याचबरोबर या मतदारसंघातील लोकप्रिय असे आमदार आदरणीय प्रशांत ठाकूरजी, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाचे सरचिटणीस आदरणीय विक्रांत पाटीलजी, भारतीय जनता पार्टीचे या जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय अविनाश कोळीजी, आदरणीय प्रीतम म्हात्रेजी, सन्माननीय सर्व उपस्थित पदाधिकारी, नगरसेवक, आणि आज खरं तर प्रत्येक वर्षी आग्रहाने ज्यांच्या वाढदिवसाला मला आमंत्रित केलं जातं आणि मी फार उत्साहाने त्यांनी वाढदिवस साजरा करावा, कुठे टू व्हीलरवरून फिरायला जाऊ नये म्हणून गेले 8 वर्ष सातत्याने येतोय. ते आमचे अत्यंत लोकांमध्ये आणि समाजातील प्रत्येक घटकाबरोबर एक मैत्रीपूर्ण असा संबंध ठेवणारे असे पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते आदरणीय परेश शेठ. खरं तर त्यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम आणि त्या 18 तारखेला मी आमंत्रित होतो, परंतु गेले काही दिवस पक्षाने दिलेल्या विविध जबाबदाऱ्या आणि कोणता कार्यक्रम कधी येऊन मला करावा लागेल याचा मला आत्ता मला स्वतःला कळत नाही. त्यामुळे मी सर्व कार्यकर्त्यांना असं म्हटलं की या 16, 17, 18 ज्या दिवशी मला येता येईल त्या दिवशी मी नक्की येईल, आणि म्हणून आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने येण्याची मला संधी मिळाली. खरं तर गेली काही वर्ष आदरणीय महाराष्ट्राचे आमचे सर्वांचे नेते देवेंद्र फडणवीसजी यांच्या नेतृत्वामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक पॉझिटिव्ह वातावरण हे नेहमीच युवा शक्तीमध्ये राहिलं पाहिजे. पॉझिटिव्हली प्रत्येक युवा शक्ती ही राहिली पाहिजे, आणि म्हणून त्यासाठी नक्की काय करता येऊ शकतं, आणि म्हणून ते जेव्हा 2014ला मुख्यमंत्री म्हणून त्यांनी पदभार स्वीकारला तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने या युवा शक्तीच्या मनामध्ये जाज्वल राष्ट्रप्रेम निर्माण होण्याची एक प्रक्रिया सुरू राहिली पाहिजे. आणि जे स्वामी विवेकानंद यांनी वारंवार सांगण्याचा प्रयत्न केला, युवकांना मैदानी खेळांचं जेणेकरून युवकांना त्यांचं शरीर कमवणं ज्याला म्हणतात ते कमवणं ही त्यांची सर्वात मोठी संपत्ती आहे. युवकांचं शरीर कमवणं याचा अर्थ असा की या तरुण वयामध्ये किंवा या किशोरी अवस्थेमध्ये जास्तीत जास्त युवक जे आहेत ते कुठेतरी व्यसनाधीन होताना जेव्हा दिसतात तेव्हा ते व्यसनाधीन होऊ नयेत, आणि म्हणून त्यांना जर गोडी या मैदानी खेळांची लागली तर हे मैदानी खेळ जे आहे, हे मैदानी खेळाचं जे व्यसन आहे, हे व्यसन त्यांना एक वेगळ्या दिशेने आणि या तारुण्यामध्ये कमवलेलं शरीर आहे, हे शरीर जे निरोगी शरीर ते आयुष्याच्या शेवटपर्यंत
त्यांना दिशेने जाणारा युवक हा महाराष्ट्रात तयार होणं आणि ही प्रक्रिया किंवा हे सगळे उपक्रमाच्या माध्यमातून करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या युवा शक्तीला वारंवार देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये अशा स्पर्धांचं आयोजन करा, खासदार चषक निर्माण करा किंवा सीएम चषकच्या नावाने वेगवेगळ्या पद्धतीने प्रत्येक क्षेत्रामध्ये तुम्हाला आम्हाला सर्वांना तिथल्या असणाऱ्या युवकांना या सर्व गोष्टींमध्ये आपण पाठबळ कसं देऊ शकतो त्यासाठी एक विशेष प्रयत्न हे तुम्ही आम्ही सर्वांनी करावं. मी परेश आणि त्यांच्या बरोबरच्या असणाऱ्या संपूर्ण टीमचं गेली 8 वर्ष मी सातत्याने पाहतोय. हा उपक्रम 2014 पासून सुरू झाला आणि तेव्हापासून आजपर्यंत सातत्याने या संपूर्ण रायगड जिल्ह्यामधील असणाऱ्या तरुणांना एक मेजवानी ठरावी, क्रीडा नगरी आणि क्रीडा नगरीचा असणारा हा जो देखावा पाहिल्यानंतर एखाद्या राष्ट्रीय किंवा तिथले असणारे इंटरनॅशनल जे गेम्स आहेत त्यामध्ये पार्टिसिपेट केल्यानंतर ज्या पद्धतीने तिथल्या असणाऱ्या खेळाडूंना मान सन्मान मिळतो, एक प्रेक्षकही त्या ठिकाणी ज्या पद्धतीने या सर्व खेळांना दाद देतात, त्याचा अर्थ असा आहे की ही स्पर्धा आणि या स्पर्धांचं खऱ्या अर्थाने केले गेलेलं आयोजन हे या शहराला आणि इथल्या असणाऱ्या तरुणांना एक वेगळ्या पद्धतीने आकर्षण निर्माण करणारा असा वाढदिवसाचा जरी क्षण असेल तरी सुद्धा हा क्रीडा महोत्सव हा सर्वांच्या लक्षात राहतो. मी परेश ठाकूर आणि त्यांच्या पूर्ण टीमचं खरं तर खूप खूप कौतुक करतो, अभिनंदन करतो. आणि त्यांनी ज्या पद्धतीने या स्पर्धांची उंची वाढवली आहे, या स्पर्धांना अधिक उंची मिळावी आणि आपल्या स्पर्धांमधून अनेक खेळाडू निर्माण व्हावे, ही जी आपल्या मनामध्ये जी सुप्त इच्छा आहे ती नक्कीच पूर्ण होईल. आणि आपल्याला आगाऊ वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. या ठिकाणी आज उद्घाटन म्हणजे भव्य दिव्य 8 वर्षापासून तुम्ही आमच्या सोबत आहात आणि आयुष्यभर तुम्ही आमच्या सोबत राहणार साहेब. आणि आता साहेब थोडंसं एक प्रोग्राम आहे जे थोडंसं ओके. ऑल डान्स, ऑल ग्रुप रेडी, all set, come on, let's do it fast. Ladies and gentlemen, this is the moment we all were waiting for, because this is one of the best tournaments, venue Pandit Deen Dayal Upadhyay ground, and we are honored to be with you because we are organizing this wonderful event that's called Panvel Football League, and we have the inauguration with you, and the lights are off. All can enjoy this moment. Your confidence up in the air.